थोडं अधिकच देणारा अधिक मास. मनुष्य स्वभावानुसार आपल्याला थोडं अधिक मिळालं तर मनाला खूप मोठा आनंद प्राप्त होतो, कारण त्याचा आपण विचार केलेला नसतो. कोणतंही काम करत असताना त्यातून आपल्याला जे काही हवं आहे त्याचा विचार आपण आधीच करतो. ध्येय ठरवलेलं असतं, त्यातून अपेक्षा ठेवलेली असते. मात्र जी अपेक्षा ठेवली आहे त्यापेक्षा अधिक मिळालं की आपला आनंद गगनात मावत नाही. येणारा अधिक महिना आपल्यासाठी तीच एक संधी घेऊन येत आहे. थोडं अधिक प्राप्त करायचं असेल तर अधिक महिना म्हणजे काय, त्याचं महत्त्व, या काळात करावयाच्या गोष्टी आपण समजून घेतल्या पाहिजे. नमस्कार, मी ॲस्ट्रोगुरू डॉक्टर ज्योती जोशी. सर्व ज्योतिषप्रेमी आणि अभ्यासकांचं मनपूर्वक स्वागत करते. आज आपण अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. तो विषय म्हणजे अधिक मास होय. या महिन्याविषयी आपल्या समाजामध्ये अनेक प्रकारच्या गैरसमजुती पसरलेल्या आहेत. कोणतंही शुभ कार्य या काळात वर्ज्य मानलं जातं. गेल्या 2-3 महिन्यापासून लग्न सराईची मोठी धामधूम सुरू होती. मात्र अधिक मास लागल्यामुळे तिला ब्रेक लागला आहे. हे जरी खरं असलं तरी अधिक महिना आपल्याला थोडं अधिक देत असतो. याविषयीच आजच्या भागात आपण चर्चा करणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑन करा. आपल्या समाजावर इंग्रजी कॅलेंडरचा मोठा प्रभाव आहे. इंग्रजांपासून स्वातंत्र्य मिळालं, मात्र त्यांच्या काही गोष्टी आपण अगदी सहजपणे स्वीकारलेल्या आहेत. इंग्रजी कॅलेंडर ही त्यातलीच एक बाब आहे. हे जरी खरं असलं तरी आपले सर्व सण, उत्सव पंचांगावर आधारित असतात. कोणतंही शुभ कार्य करताना त्याचा मुहूर्त हा पंचांगावरून काढला जातो. त्यानुसार आपली दिनदर्शिका देखील तयार केली जाते. सर्वसामान्यपणे एक वर्ष आपण 12 महिन्याचं मानतो. इंग्रजी कॅलेंडर देखील त्यानुसार आहे. तरीही आपल्या संस्कृतीनुसार, आपल्या परंपरेनुसार दर 3ऱ्या वर्षी आपण अधिक मास म्हणजे 13वा महिना देखील मानतो. तर हा महिना काय येतो, त्याचा अर्थ काय, त्याचं महत्त्व काय, या महिन्यात आपण काय करायला हवं, या सर्व गोष्टी आता आपण समजून घेणार आहोत. भारतीय पंचांग पद्धत ही चंद्राच्या गतीवर आधारित आहे. सूर्यवर्ष वेगळ्या गणनेवर चालतं. पंचांगानुसार वर्षाचं सौर वर्ष आणि चांद्र वर्ष असे 2 भाग करण्यात आले आहे. सौर वर्ष हे साधारणपणे 365 दिवसांचं असतं आणि चांद्र वर्ष साधारणपणे 354 दिवसांचं असतं. म्हणजेच या दोघांमध्ये दरवर्षी जवळपास 11 दिवसाचा फरक पडतो. हा फरक वाढत जातो. साधारणपणे 32 महिने 16 दिवसांनी जवळपास तो 1 महिना एवढा होतो. आता पडलेला हा फरक भरून काढण्यासाठी पंचांगात एक अतिरिक्त महिना जोडला जातो. त्यालाच आपण अधिक मास असं म्हणतो. हा काळ गणनेतील केवळ गणिताचा भाग नाही, तर हा काळ म्हणजे आपल्या जीवनाला संतुलित करण्यासाठी दिलेला अतिरिक्त अवकाश आहे. अर्थात थोडं अधिकच प्राप्त करण्यासाठी मिळालेली संधी असते. अधिक मास हा वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो. सुरुवातीला हा महिना दुर्लक्षित होता, कारण त्याला अशुभ मानलं जायचं. त्यामुळे त्याला मलमास देखील म्हटलं जायचं. नंतर हा महिना पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जाऊ लागला. काळ बदलतो, त्यानुसार काही मान्यता देखील बदलत असतात. याचीही आपल्या पुराणात एक कथा सांगितली जाते. अधिक मासाला अशुभ मानल्या जात असल्यामुळे तो दुर्लक्षित झाला होता. कुणीही त्याला महत्त्व देत नव्हतं. कोणत्याही प्रकारचं शुभ कार्य या महिन्यात केलं जात नव्हतं. त्यामुळे दुखावलेला हा महिना एकदा भगवान विष्णूंकडे गेला. आपलं दुःख त्यांना सांगितलं. तेव्हा भगवान विष्णूंनी त्याला पुरुषोत्तम हे आपलं स्वतःचं नाव दिलं. पुरुषोत्तम म्हणजे श्रेष्ठ पुरुष, सर्वोच्च चेतना होय. तेव्हापासून हा महिना पुरुषोत्तम मास म्हणून ओळखला जाऊ लागला. या महिन्याकडे लोकांची बघण्याची दृष्टी बदलली. त्यानुसार हा महिना म्हणजे केवळ अधिक देणारा नव्हे, तर ईश्वराशी अधिक जोडणारा महिना म्हणून मानला जातो. अर्थात या काळात जर आपण योग्य प्रकारची साधना केली, उपासना केली, दानधर्म केला, तर आपण ईश्वराशी जोडले जात असतो. हा महिना 32 महिन्यांनी का येतो, तर त्याच्या मागे खगोलशास्त्रीय कारण आहे. खरं सांगायचं तर आपल्या महान संशोधक ऋषीमुनींनी
मनुष्य जीवनाच्या कल्याणासाठी जे जे निर्माण केलं आहे त्याच्यामागे ठोस कारणं आहेत. खगोलशास्त्राचा प्रचंड अभ्यास आणि संशोधन करून त्यांनी या सर्व गोष्टी निर्माण केल्या. पंचांग देखील त्यापैकी एक आहे. अधिक मास देखील त्यापैकी एक आहे. जसं मी सुरुवातीला सांगितलं की दरवर्षी जो 11 दिवसांचा फरक पडतो, जो 3 वर्षाच्या आत जवळपास 33 दिवसाचा होतो आणि म्हणूनच सुमारे 2 वर्ष 8 महिने अर्थात 32 महिने 16 दिवसांनी पंचांगामध्ये एक अतिरिक्त महिना समाविष्ट केला जातो. त्याला आपण अधिक मास म्हणतो. ज्याप्रमाणे घड्याळ आपली वेळ जुळवत असतो त्याप्रमाणे अधिक मास मनुष्य जीवन आणि कालगणनेचा समतोल राखत असतं. अजून एक महत्त्वाची बाब म्हणजे अधिक मासाला लोक मानतात कारण आध्यात्मिक दृष्टीने हा महिना प्रचंड महत्त्वपूर्ण मानला जातो. हे आपल्या संस्कृतीचं, आपल्या शास्त्राचं, आपल्या परंपरेचं वेगळं वैशिष्ट्य आहे. कारण इतर कुठल्या संस्कृतीत मनुष्य जीवनाचा इतका सूक्ष्म आणि सखोल पद्धतीने अभ्यास केलेला आढळत नाही. अधिक मास हा बाह्य यशासाठी नव्हे तर आत्मिक उन्नतीसाठी साध्य करण्याचा काळ मानला जातो. या काळात जप, तप, दान, व्रत अशा गोष्टी केल्या जातात. विशेष साधना केली जाते, उपासना केली जाते. धार्मिक मान्यतेनुसार या सर्व गोष्टींचं महत्त्व आहे. सर्वसामान्यपणे अधिक मासात दान करावं. मात्र दानासोबत अशा इतर अनेक गोष्टी आपण करू शकतो. आता प्रश्न असा निर्माण होईल की याच काळात या गोष्टी का बरं केल्या जात असतील? तर आध्यात्मिक मान्यतेनुसार या गोष्टी जर अधिक मासात केलं तर त्याचा फळ कित्येक पटीने वाढून अधिक मिळतं आणि म्हणून याला अधिक मास हे नाव दिलं गेलं आहे. याशिवाय या काळात आपल्याला कर्मशुद्धी करण्याची संधी मिळते. कर्माची शुद्धी झाली तर त्याची शुभ फळं आपसूक मिळत असतात. कर्मावरच मनुष्य जीवनाचं यशापयश अवलंबून असतं. केवळ चांगलं राहून उपयोगी नाही तर चांगली कर्म केल्याने जीवनाचं सार्थक होतं. त्यामुळे या काळात कर्मशुद्धीसाठी केलेले प्रयत्न लाभदायक ठरतात. अपूर्ण राहिलेल्या साधनेला देखील नवीन ऊर्जा मिळते. योग्य साधना करून मनुष्य अनेक गोष्टी प्राप्त करतो. आपल्या भोवताली सकारात्मक वातावरण निर्माण करू शकतो. त्यातून अधिक चांगलं काम करण्याची ऊर्जा आपल्याला प्राप्त होते. अधिक मास म्हणजे मनाला शांत करून आत्म्याशी संवाद साधण्याचा काळ होय. त्यामुळे आध्यात्मिक दृष्टीने हा काळ महत्त्वपूर्ण मानला जातो. ज्योतिषशास्त्रानुसार अधिक मासाचं वेगळं महत्त्व आणि वैशिष्ट्य आहे. अधिक मासामध्ये आपल्या पत्रिकेतील अष्टम, नवम आणि द्वादश ही 3 स्थानं अधिक सक्रिय होत असतात. पत्रिकेतील अष्टम स्थान हे कर्म रूपांतर अर्थात कर्मशुद्धीचं स्थान. नवम स्थान हे धर्म व गुरु कृपा दर्शवणारं. तर द्वादश स्थान हे मोक्ष आणि त्यागाचं स्थान मानलं जातं. अधिक मासात या 3 स्थानांची ऊर्जा सक्रिय होते. त्यामुळे हा अधिक मास जीवनात थांबून स्वतःला पुन्हा पाहण्याचा महिना आहे. अधिक मास व ज्योतिषशास्त्राचा संबंध या विषयावर आपण एक स्वतंत्र व्हिडिओ देखील केलेला आहे. त्यात राशीनुसार आपण सविस्तर माहिती दिलेली आहे. राशीनुसार साधना आणि उपाय देखील दिले आहे. त्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता. थोडक्यात अधिक मास म्हणजे कॅलेंडरमधील फक्त एक अतिरिक्त महिना नाही तर ईश्वराने आपल्याला दिलेला अतिरिक्त काळ आहे. थोडं अधिक प्राप्त करून घेण्यासाठी ईश्वराने दिलेली एक संधी आहे. तसंच स्वतःला समजून घेण्यासाठी, आपल्या कर्माला शुद्ध करण्यासाठी, आत्म्याला अधिक शांत करण्यासाठी ईश्वराने दिलेला हा अधिकचा काळ आहे. त्याचा आपण सगळ्यांनी लाभ घ्यावा. तुमचे अनुभव तुम्ही कमेंटमध्ये लिहा. अशाच उपयोगी माहितीसाठी चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन ऑन करा. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष. नमस्कार. शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून 11, हिंदीतून 2 अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे. विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली ज्योती जोशी पद्धती अर्थात जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे. त्याचा देखील लाभ घ्यावा. यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक, शेअर आणि सबस्क्राईबवर चालते. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल. धन्यवाद. शुभम भवतु. जय ज्योतिष.